students, welcome in the online lecture. This is the 16th lecture on the topic human health and diseases. In the last lecture, I have explained the causes of cancer and treatment of cancer. In this lecture, we will study about the AIDS. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण कॅन्सरचे कॉजेस बघितले आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट बघितली, ज्याच्यामध्ये आपण किमोथेरपी, रेडिओथेरपी, सर्जरी, इम्युन थेरपी, सपोर्टिव्ह थेरपी याविषयी माहिती घेतली. या लेक्चरमध्ये आपण एड्स हा जो डिसीज आहे त्याच्याविषयी स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये आपण त्याचा कॉझिटिव्ह एजंट बघणार आहे, कॉझिटिव्ह एजंट जो आहे त्याचं स्ट्रक्चर स्टडी करणार आहे, मोड ऑफ ट्रान्समिशन स्टडी करणार आहे. त्याच्याबरोबर त्याच्यावरती क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे त्याचे सिम्पटम्स काय आहेत हे स्टडी करणार आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स स्टडी करणार आहे, डायग्नोसिस स्टडी करणार आहे, ट्रीटमेंट स्टडी करणार आहे. तर बघूया एड्स म्हणजे काय. एड्स, द लॉंग फॉर्म ऑफ द एड्स इज द ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. एड्सचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम असं का म्हटलेलं आहे, तर याच्यामध्ये एड्समध्ये व्यक्तीची इम्युनिटी कमी होते, म्हणून इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम असं त्याला म्हटलं जातं. जनरली हा फॅटल इलनेस डिसीज आहे, म्हणजे खूप विकनेस येतो व्यक्तीला. काही केसेसमध्ये तर जर ट्रीटमेंट नाही घेतली समजा तर त्या व्यक्तीची लवकरच डेथ होते. असा असणारा हा डिसीज आहे, भीतीदायक असा असणारा. तर याचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे, तर हा व्हायरल डिसीज आहे. त्याचा व्हायरस आहे HIV. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस याच्या अगोदरही तुम्ही शिकलेला आहात. तर हा जो व्हायरस आहे तो रेट्रो व्हायरस आहे. व्हॉट इज मीन बाय रेट्रो व्हायरस? The viruses which carry the genetic material in the form of RNA, that viruses are called as retroviruses. ज्या व्हायरसेसचं जेनेटिक मटेरियल RNAच्या स्वरूपात असतं त्या व्हायरसेसना रेट्रो व्हायरसेस असं म्हटलं जातं. तर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस जो आहे HIV, हा सिंगल स्टँडर्ड RNA असणारा व्हायरस आहे. याच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड SS फॉर सिंगल स्टँडर्ड RNA हे त्याचं जेनेटिक मटेरियल आहे आणि मटेरियल कसं आहे तर सिंगल स्टँडर्ड आहे. RNA कसं आहे तर सिंगल स्टँडर्ड आहे. असा असणारा हा पॉझिटिव्ह एजंट म्हणजे व्हायरस आहे, जो काय करतो तर तो बॉडीमध्ये आल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या T4 सेल जे आहेत, CD4 T सेल, आता तुम्हाला माहितीसाठी तुमच्या शिकण्यात आलेल्या सेल्स कोणत्या तर हेल्पर T सेल्स म्हणूया आपण, तर त्याच्यावरती हा अटॅक करतो आणि त्या सेल्स आपल्या इम्युन सिस्टीममध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं काय होतं, त्याच्यावरती अटॅक केल्यामुळं काय होतं तर आपली त्या व्यक्तीची, ज्याला इन्फेक्शन झालेलं आहे HIVचं, त्या व्यक्तीची इम्युन सिस्टीम डॅमेज होते किंवा ढासळते, कमी होते आणि त्या व्यक्तीला कुठल्याही साध्या डिसिजेसना तो व्यक्ती बळी पडतो. असा असणारा हा व्हायरस आहे की जो आपल्या इम्युनिटीला कमी करतो. तर हा वर्ल्ड वाईड स्प्रेड झालेला डिसीज आहे, म्हणजे सगळीकडे स्प्रेड झालेला आहे. पॅन्डेमिक म्हटलं जातं, मॉडर्न पॅन्डेमिक डिसीज असं त्याला म्हटलं जातं एड्सला, कारण हा वर्ल्ड वाईड, जसा कोरोना व्हायरस हा जसा वर्ल्ड वाईड स्प्रेड झालेला आहे तसं एड्सचे पेशंटसुद्धा तुम्हाला वर्ल्ड वाईड सापडतील, म्हणजे सगळीकडेच सापडतील. असं कुठल्याही पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरियामध्ये ह्याचं इन्फेक्शन झालेलं आपल्याला दिसत नाही. हा पॅन्डेमिक आहे, म्हणजे वर्ल्ड वाईड स्प्रेड झालेला डिसीज आहे. तर हा डिसीज पहिल्यांदा कुठं नोटीस केला गेला तर एड्स वॉज फर्स्ट नोटिस्ड इन USA इन 1981. बघा, 1981 हा जो डिसीज आहे एड्स हा USA पहिल्यांदा सापडला, नोटीस केला गेला. आणि इन इंडिया फर्स्ट कन्फर्म्ड केस ऑफ एड्स वॉज इन एप्रिल 1986 फ्रॉम तमिळनाडू. आपल्या इंडियामध्ये पहिला जो एड्सचा पेशंट सापडला तो तमिळनाडूमध्ये सापडला 1986, एप्रिल 1986 पहिल्यांदा इंडियामध्ये हा पेशंट सापडलेला आहे. तर हा व्हायरस चिंपांझी, गोरिला यासारखे ह्युमनशी रिलेटेड, म्हणजे ह्युमनचे इव्होल्युशन ज्या मंकीजपासून झालं
गोरिला असेल, चिंपाजी असेल, यांचा जिनोम समवॉट किंवा जीन्स काही बरेच जीन्स आपले त्यांचे सिमिलर आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याकडे ह्युमनकडे आलेला हा व्हायरस आहे असं वाचण्यात येतं किंवा आहे. तुम्ही बघा, रेफरन्स बुक वाचून बघा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल. तर असा असणारा हा डिसीज एड्स, ह्याचा पॉझिटिव्ह एजंट म्हटलं आपण ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, दॅट इज नथिंग बट द HIV. ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघूया. HIV व्हायरसचं इथं तुम्हाला फोटोग्राफ दिसतो, इथे इमेजमध्ये तुम्हाला डायग्राम दिसतं HIV व्हायरसची. एका एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये फक्त HIV व्हायरसची डायग्राम विचारली गेलेली HIVची. तर लक्षात ठेवा, डायग्रॅमसुद्धा परफेक्ट करून ठेवा, कदाचित डायग्रॅमवरतीही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर कसा आहे हा, याचा डायमीटर किती असतो, तर HIV इज 100 to 114 नॅनोमीटर इन डायमीटर. ह्याचा खूप कमी विड्थ आहे किंवा डायमीटर आहे. 100 ते 140 नॅनोमीटर एवढी त्याची डायमीटर असते. आता दिसताना तुम्हाला सर्क्युलर दिसतोय हा व्हायरस, इथं डायग्राममध्येच दिसतोय, हा सर्क्युलर आहे म्हणून इथं काय म्हटलं, इट इज अ स्पेरिकल. हा सर्क्युलर आहे किंवा स्पेरिकल आहे म्हणून इट इज अ स्पेरिकल इन स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आता नेक्स्ट काय आहे बघा, व्हायरस पार्टिकल शोज सेंट्रली प्लेस्ड 2 सिंगल स्ट्रँडेड RNA मोलेक्युल्स विथ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. तर ह्याच्यामध्ये 2 SS इथं लिहिल्यासारखं दिसतंय तुम्हाला डायग्राममध्ये. तर ह्याच्यामध्ये 2 सिंगल स्टँडर्ड RNA मोलिक्युल्स आहेत विथ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. इथं तुम्हाला जे डॉट दाखवलेले आहेत, हे डॉट दिसत आहेत, ते तुम्हाला हे काय आहे तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम आहे. आता रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम काय करतं, तर अगोदर लक्षात घ्या, ट्रान्सक्रिप्शन मीन्स फॉर्मेशन ऑफ RNA फ्रॉम DNA. DNA पासून RNA तयार होण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलं जातं. ही प्रोसेस जर उलटी होत असेल तर त्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज म्हटलं जातं. म्हणजे इथं जेनेटिक मटेरियल कशाच्या स्वरूपात आहे तर RNAच्या. हा व्हायरस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम वापरून RNA पासून DNA तयार करतो. DNA पासून RNA तयार होण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हटलं जातं. तर RNA पासून DNA तयार होण्याच्या प्रोसेसला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलं जातं, विच रिक्वायर्स द एन्झाईम दॅट इज द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईमच्या साह्यानं हा व्हायरस RNA पासून DNA तयार करतो. त्याच्यासाठी याच्यामध्ये काय आहे तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा ह्याच्यामध्ये, तर इट इज कवर्ड बाय 2 layers ऑफ प्रोटीन्स. द आउटर लेअर इज ऑफ मॅट्रिक्स प्रोटीन P17 while in inner layer it is capsid प्रोटीन P24. आता तुम्हाला इथं दिसते 2 प्रोटीनचे कोट आहेत. इथं लिहिलेलं आहे मॅट्रिक्स प्रोटीन. मॅट्रिक्स प्रोटीन कसलं आहे तर P17 टाईपचं आहे मॅट्रिक्स प्रोटीन. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे कॅप्सिड प्रोटीन. कॅप्सिड प्रोटीन कोणतं आहे P24. इथं कॅप्सिड प्रोटीन इनर लिहिलेलं आहे, इथं दिसतंय ते, हे कॅप्सिड प्रोटीन ब्ल्यूइश कलरची जे कोड दिसतोय त्याला कॅप्सिड प्रोटीन म्हटलं जातं. आतल्या बाजूला आहे जे कोणत्या टाईपचं आहे P24. मॅट्रिक्स प्रोटीन म्हणजे कोणतं तर इथं तुम्हाला दिसतंय येलो डॉटेड, त्याला मॅट्रिक्स प्रोटीन म्हटलं जातं. हे मॅट्रिक्स प्रोटीन बाहेरच्या बाजूला आहे जे कोणत्या टाईपचं आहे P17 टाईपचं प्रोटीन आहे. नेक्स्ट काय आहे याच्या स्ट्रक्चरमध्ये बघा, ओव्हर द मॅट्रिक्स प्रोटीन लेअर देअर इज अन ॲडिशनल लेअर ऑफ लिपिड्स impregnated with glycoproteins GP120 and GP41. आता या मॅट्रिक्स प्रोटीनच्या लेअरच्या बाहेरच्या बाजूला काय आहे तर लिपिडचा लेअर आहे. कशाचा लेअर आहे लिपिडचा, ॲडिशनल लेअर ऑफ लिपिड. इम्प्रिग्नेटेड विथ म्हणजे त्याच्या मध्ये 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 आपल्याला हे जे स्ट्रक्चर दिसतंय ते काय आहेत ग्लायकोप्रोटीन्स आहेत. ग्लायकोप्रोटीनचा शॉर्ट फॉर्म काय GP. GP120
अँड GP41 या 2 ग्लायकोप्रोटीन्स ह्याच्यामध्ये घुसलेल्या दिसतात लिपिडच्या लेअरमध्ये. हा सगळा बाहेरचा आहे तो लिपिडचा लेअर आहे आणि त्याच्यामध्ये घुसलेले काय दिसतात आपल्याला ग्लायकोप्रोटीन्स दिसतात. GP120 आणि GP41 इथं दिसतंय तुम्हाला लेबल GP120 GP40 अबाउट द स्ट्रक्चर ऑफ HIV. नेक्स्ट बघूया सोर्स ऑफ HIV. कोणकोणत्या गोष्टीमध्ये बॉडीमधल्या कोणकोणत्या गोष्टीमधून बाहेर पडू शकतो हा HIV हे आपण बघूया. तर फर्स्ट HIV इज फाउंड इन द ग्रेटेस्ट कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड, सिमेन अँड सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. जास्त प्रमाणात कुठं सापडत असेल HIV तर ब्लडमध्ये असेल, सिमेनमध्ये असेल किंवा सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये असतो. अँड टू लेसर एक्सटेंट इन टीयर्स, मिल्क, युरिन, सलायवा, सर्वायकल अँड व्हजायनल सिक्रिशन्समध्ये. खूप कमी प्रमाणात कुठं सापडतो HIV तर डोळ्यांमधून येणारे अश्रू असतील, मिल्क असेल, ब्रेस्ट मिल्क असेल फिमेलमध्ये, युरिन असेल, सलायवा असेल लाळेमध्ये, सर्वायकल अँड व्हजायनल सिक्रिशन्समधून तो कमी प्रमाणात बाहेर पडतो किंवा त्याचं प्रमाण कमी असतं. HIVचं असतो का असतो पण लेसर एक्सटेंटमध्ये कमी प्रमाणामध्ये तो त्याच्यामध्ये असतो. हे झाले सोर्स ऑफ HIV. आता बघा काय करतो हा HIV. द व्हायरस रेप्लिकेट्स इन ॲक्टिवली डिवायडिंग T4 lymphocytes and can remain in latent stage in the lymphoid cells. हा जो व्हायरस आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या T सेल्स किंवा CD4 T सेल जे आहेत, लिम्फोसाईट जे आहेत त्याच्यावरती हा अटॅक करतो इन सेन्स काय तर तो RNAपासून DNA तयार करतो विथ द हेल्प ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम आणि त्याचा जो DNA आहे तो CD4 T सेलच्या DNAमध्ये घुसवल्यानंतर काय होतं, ज्यावेळी त्या CD4 T सेल्सचं ज्यावेळी रेप्लिकेशन नॉर्मल रेप्लिकेशन चालू असतं किंवा ट्रान्स्क्रिप्शन चालू असतं, ट्रान्सलेशन चालू असतं त्यावेळी व्हायरसचं सुद्धा रेप्लिकेशन, ट्रान्सलेशन होत राहतं आणि व्हायरसचे अनेक मोलेक्यूल T4 सेल्समध्ये तयार होतात. हा जो व्हायरस आहे काय करतो मग T4 सेल्सना डॅमेज करतो आणि त्याच्यातून बाहेर पडतो. अशा प्रकारे त्याचे नंबर्स वाढत राहतात आणि हा लॅटंट स्टेजमध्ये कोणतीही ॲक्टिव्हिटी न दाखवता कुठं राहतो तर लिम्फॉइड सेल्समध्ये राहतो. द व्हायरस हॅज युनिक ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय ह्युमन T4 लिम्फोसाइट्स. हा जो व्हायरस आहे आत्ता मी म्हटल्याप्रमाणे त्याचे इतके मोलेक्युल्स आपल्या T4 लिम्फोसाइट सेल्समध्ये तयार होतात की आपल्या T4 सेल्स डॅमेज होतात आणि त्याच्यातून हा व्हायरस बाहेर पडतो, बस्ट होतात, फुटतात आणि त्याच्यातून ह्या व्हायरसचे मोलेक्युल्स बाहेर पडत असतात. म्हणून इथं म्हटलेले युनिक ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय ह्युमन T4 लिम्फोसाइट्स. आता T4 लिम्फोसाइट्स किंवा T सेल्स इम्युन सिस्टीममध्ये कशा प्रकारे काम करतात हे आपण स्टडी केलेलं आहे. म्हणून इथं असं म्हटलं जातं की हा ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस का म्हटला जातो तर या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळं आपली इम्युनिटी जी आहे ती कमी होते बिकॉज ऑफ द T4 लिम्फोसाइट्स बिकम डिस्ट्रॉयड बाय द HIV. का कमी होते इम्युनिटी तर T लिम्फोसाइट ज्या आहेत आपल्या बॉडीमधल्या त्या डिस्ट्रॉय केल्या जातात करतो HIV, त्यामुळं आपली इम्युनिटी कमी होते. म्हणून ह्या व्हायरसला नाव देत असताना काय दिलेलं आहे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस किंवा डिसीजला नाव काय दिलेलं आहे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. याच्यामध्ये इम्युनिटी काय होणार आहे कमी होणार आहे म्हणून अशी याची नावं दिलेली आहेत. नेक्स्ट बघूया मोड ऑफ ट्रान्समिशन. कशा प्रकारे हा एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडं ट्रान्समिट होतो. लक्षात घ्या बरेच डिसीजेस आपण व्हेक्टर बॉर्नर्स शिकलो. फॉर एक्झाम्पल मलेरिया असेल किंवा दुसरा डिसीज आपण बघितला फिलारियासिस, डेंग्यू बघितला जो व्हेक्टर बॉर्न आहे ज्याला मॉस्किटोची गरज असते एका पर्सनकडून इन्फेक्टेड पर्सनकडून नॉर्मल हेल्दी पर्सनकडं ट्रान्समिट होण्यासाठी. पण हा डिसीज असा आहे की तो डायरेक्ट ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिट होतो. ज्यावेळी त्याचा ब्लडचा कॉन्टॅक्ट येतो, ज्यावेळी त्याचा सिमेनचा कॉन्टॅक्ट येतो त्यावेळी हा डायरेक्ट वन पर्सन नॉर्मल हेल्दी पर्सन
पर्सनकडे इन्फेक्टेड पर्सनकडून काय होत असतो, तो ट्रान्समिट होत असतो. मग कोणकोणत्या मोडनी हा ट्रान्समिट येतो? तर फर्स्ट आहे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट इन्क्लुडिंग ओरल, व्हजायनल अँड ॲनल सेक्स. हा अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमधून एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट होत असतो. जर मेल और फिमेल दोघांपैकी एक जरी इन्फेक्टेड असेल आणि दोघांमध्ये जर सेक्स झाला तर त्यांच्यापैकी एकाला तो काय होऊ शकतो, ट्रान्समिट होऊ शकतो थ्रू सिमेन. मेलला झाला असेल तर थ्रू सिमेन किंवा फिमेलला झाला असेल तर थ्रू व्हजायनल सिक्रिशन. पहिला मोड आहे याचा अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. सेकंड आहे ब्लड व्हाया ब्लड ट्रान्सफ्युजन. आता ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय, तर आपल्याला काही वेळा काय होतं तर रक्त चढवण्याची किंवा रक्त घेण्याची गरज भासते. त्यावेळी जर ते ब्लड टेस्टिंग झालं नसेल व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये जर HIV असेल, असं ब्लड जर कॉन्टॅमिनेटेड ब्लड जर आपल्याला चढवलं गेलं तर हा डिसीज आपल्याला होऊ शकतो थ्रू ब्लड ट्रान्सफ्युजन. थर्ड आहे फ्रॉम मदर टू हर चाइल्ड, आईकडून तिच्या मुलाला. हा जो मोड आहे ट्रान्समिशनचा याला ट्रान्सप्लासेंटल ट्रान्समिशन असं म्हटलं जातं. आईकडून मुलाला ट्रान्समिट होऊ शकतो हा व्हायरस किंवा हा डिसीज, म्हणून ह्याला ट्रान्सप्लासेंटल ट्रान्समिशन असं म्हटलं जातं. काय होतं, अ प्रेग्नंट वुमन कॅन ट्रान्समिट द व्हायरस टू हर फीटस थ्रू देअर शेअर्ड ब्लड सर्क्युलेशन ऑर नर्सिंग मदर कॅन ट्रान्समिट इट टू हर बेबी फ्रॉम हर ब्रेस्ट मिल्क. दोन्ही प्रकारे होऊ शकतो ट्रान्समिशन. ज्यावेळी आईच्या गर्भाशयामध्ये मूल वाढत असतं, फिटस वाढत असतं, त्यावेळी आईच्या ब्लड सर्क्युलेशनमधून फूड असेल, ऑक्सिजन असेल, सगळं काही फिटसला पुरवलं जातं आणि मग ह्या ब्लड सर्क्युलेशनमधून HIV फिटसकडं ट्रान्समिट केला जातो. किंवा जर समजा बर्थ झाली असेल चाइल्डची, फिटसची बर्थ झाली असेल तर नर्सिंग मदर म्हणजे जर फिडिंग करत असेल आई तिच्या बाळाला ब्रेस्ट मिल्क, तर त्या ब्रेस्ट मिल्कमधून सुद्धा हा काय होऊ शकतो व्हायरस आईकडून चाइल्डला ट्रान्समिट होऊ शकतो. नेक्स्ट आहे मोड ऑफ ट्रान्समिशन अनस्टरिलाइज्ड मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स. अनस्टरिलाइज्ड मेडिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये निडल्स असतील किंवा सिरिंजेस असतील किंवा इवन सपोज मेडिकल इन्स्ट्रुमेंट नाही पण रेझर्स असतील किंवा टूथब्रशेस असतील, ह्यांचा जर ब्लडशी कॉन्टॅक्ट आला असेल आणि असं जर शेअर केलं गेलं तरी हा डिसीज ट्रान्समिट होऊ शकतो. ट्रान्समिशन ऑफ HIV इट्स ऑल्सो ऑकर्स बाय शेअरिंग सिरिंजेस अँड निडल्स along with infected person. This way of transmission usually occurs among drug addicts. बघा हा जो मोड आहे जनरली आता तुम्ही बघता प्रत्येक वेळी इंजेक्शन घ्यायला गेल्यानंतर आपण नवीन सिरिंज ओपन केली जाते, नवीन निडल घेतली जाते इंजेक्शन देण्यासाठी. पण यापूर्वीच्या काळामध्ये हा डिसीज सिरिंजेसमधून किंवा निडलमधून ट्रान्समिट व्हायचा, कारण निडल किंवा सिरिंजेस शेअर केल्या जायच्या. एका व्यक्तीला इंजेक्शन दिल्यानंतर त्या निडल बॉईल केल्या जायच्या, गरम पाण्यात उकळल्या जायच्या आणि नंतर त्या रियूज केल्या जायच्या. या मेथडमुळं काय व्हायला लागलं तर हा व्हायरस ट्रान्समिट व्हायला लागला किंवा हा डिसीज ट्रान्समिट व्हायला लागला इन्फेक्टेड पर्सनकडून नॉर्मल पर्सनकडं. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी ते बंद केले, त्या मेथड पूर्णपणे बंद करून प्रत्येक पेशंटला प्रत्येक वेळी नवीन निडल किंवा सिरिंज यूज केली जाते. पण ह्या जो मोड आहे अलीकडच्या काळामध्ये हा मोड कुणामध्ये जास्त होतो डिसीज ट्रान्समिशनचा दिसून येतो तर ड्रग ॲडिक्ट्समध्ये. तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघत असाल, एकच जी ड्रगची इंजेक्शन असते ती बरीच मुलं शेअर करतात. एकाच इंजेक्शननी काय करतात, त्या एकाच निडलनी किंवा एकाच सिरिंजनी ग्रुप सगळा ड्रगचं इंजेक्शन टोचून घेतो. या ग्रुपमध्ये जर एखादा बॉय इन्फेक्टेड असेल तर तो काय करतो, हा व्हायरस सगळ्या ग्रुपमधल्या चाइल्डना किंवा बॉईजना ट्रान्समिट करतो. त्यामुळे हा जो अनसेफ और अनस्टरिलाइज्ड मेडिकल इन्स्ट्रुमेंट हा जो मोड आहे ट्रान्समिशनचा तो कुणामध्ये जास्त दिसून येतो तर ड्रग ॲडिक्ट्समध्ये. त्यामुळं याच्यामध्ये काळजी घ्यायची, प्रत्येक वेळी इंजेक्शन घ्यायला गेल्यानंतर नवीन सिरिंज वापरली जाते का हे बघायचं आहे आणि काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपण ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळी. जनरली हे केलं जात नाही, डॉक्टरांना सगळ्या माहितीच आहे, तरीही तुमच्या लक्षात असू द्या. मोड ऑफ ट्रान्समिशन झाल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे याच्यामध्ये कोणकोणती सिम्पटम्स दिसतात या डिसीजमध्ये. The clinical manifestations, that is nothing but the symptoms of AIDS, have been classified into four broad categories.
खालच्या ब्रॉड कॅटेगरीज दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्याचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. बघा, पहिलं येतो इनिशियल इन्फेक्शन विथ द व्हायरस अँड फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज युजली 2 to 8 weeks आफ्टर इनिशियल इन्फेक्शन. काही लोकांमध्ये सुरुवातीला इन्फेक्शन झाल्या अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होतात 2 ते 8 आठवड्यानंतर. इन्फेक्शन झाल्यापासून 2 ते 8 आठवड्यानंतर त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होते. सेकंड आहे असिम्टमॅटिक कॅरियर स्टेट इन विच नो सायन्स ऑफ डिसीज आर सीन. इन्क्युबेशन पिरियड रेंजेस फ्रॉम 6 months to 10 years. काही लोक अशी असतात या डिसीजमध्ये जी असिम्टमॅटिक असतात पण कॅरियर असतात. असिम्टमॅटिक म्हणजे कोणती व्यक्ती, तर जिच्यामध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत एड्सची, पण त्याच्या बॉडीमध्ये HIV असतो आणि तो इतरांना ट्रान्समिट करू शकतो. त्याला कॅरियर म्हटलं जातं आणि असिम्टमॅटिक म्हटलं जातं. कोणतंही लक्षण न दिसणारा पण व्हायरस कॅरी करणारा पर्सन. आता इन्क्युबेशन पिरियड जो आहे HIV म्हणजे तो बॉडीमध्ये कोणतेही सिम्टम्स न दाखवता राहू शकतो. किती काळापर्यंत, तर 6 months to 10 years पर्यंत. 6 महिन्यांपासून 10 वर्षांपर्यंत काही पेशंट्समध्ये तो कोणतीही लक्षणं न दाखवता राहू शकतो, पण त्या कालावधीत हा व्यक्ती इतर लोकांना हा व्हायरस ट्रान्समिट करू शकतो. नेक्स्ट आहे थर्ड, एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स विथ 1 or more ऑफ द फॉलोइंग क्लिनिकल सायन्स. आता हा जो कॉम्प्लेक्स आहे एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्समध्ये कोणते सिम्टम्स दिसतात व्यक्तीमध्ये. आता समजा एखादी व्यक्ती सिम्टमॅटिक असेल तर कोणती सिम्टम्स या व्यक्तीमध्ये दिसतात, तर रिकरंट फीवर फॉर लॉंगर दॅन 1 month. 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ काळापर्यंत त्या व्यक्तीमध्ये ताप राहतो. फटीग, अशक्तपणा येणं. अनएक्सप्लेनड डायरिया, कोणत्या कारणामुळं अतिसार होतो आहे हे लक्षात येत नाही. नाईट स्वेट्स, रात्रीच्या वेळी खूप घाम येतो. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, खोलवर श्वास घेऊ शकत नाही व्यक्ती, वरच्यावर श्वास घेतल्यासारखा वाटतो, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. किंवा सारखं श्वासोश्वास घ्यावा लागतो शॉर्टनेस ऑफ ब्रीथमध्ये, असं लगेचच. लॉस ऑफ मोर दॅन 10% बॉडी वेट एक्सेट्रा, त्या व्यक्तीचं वजन खूप कमी होत राहतं, जवळपास 10% बॉडी वेट कमी होतं किंवा कमी होत राहतं. ही एड्सशी रिलेटेड असणारी सिम्टम्स आहेत, जी व्यक्ती सिम्टमॅटिक आहे त्याच्यामध्ये. आता पुढचं काय आहे ग्रुप चौथा, एड्स इज द एंड स्टेज ऑफ HIV इन्फेक्शन. एड्स ही सगळ्यात शेवटची स्टेज आहे HIVच्या इन्फेक्शनची. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय लाईफ थ्रेटनिंग ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स. लाईफ थ्रेटनिंग म्हणजे अगदी व्यक्तीची डेथसुद्धा होऊ शकते, अशी बरीच प्रकारची इन्फेक्शन्स त्या व्यक्तीला होतात. त्याला ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणतात, लाईक निमोनिया, ट्युबरक्युलोसिस, कॅपॉसिसार्कोमा यासारखी जे डिसीजेस आहेत त्या व्यक्तीला व्हायला लागतात आणि मग त्या व्यक्तीची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. याला एड्सची लास्ट स्टेज असं म्हटलं जातं किंवा HIV इन्फेक्शनची लास्ट स्टेज ज्याला काय म्हटलं जातं, एड्स असं म्हटलं जातं. आता पुढचं काय बघायचं आहे आपल्याला, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. हे झाले क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स, म्हणजे हे सिम्टम्स आहेत. इनिशियल इन्फेक्शन झालं असेल तर त्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडीज तयार व्हायला लागतात, पण हा व्हायरस इतका फास्टली ग्रो होत राहतो की त्याच्या अँटीबॉडीज त्याच्यावरती जास्त प्रमाणात इफेक्ट करू शकणार नाहीत. जर झाला इफेक्ट तर तो व्यक्ती बरा होऊ शकतो. असिम्टमॅटिक स्टेजमध्ये काय होतं, तर कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, पण तो व्यक्ती त्या व्यक्तीकडून दुसऱ्यांना काय करू शकतो, डिसीज ट्रान्समिट करू शकतो. एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्समध्ये व्यक्तीला झालं आहे एड्स, त्याच्यामध्ये ही सगळी लक्षणं दिसायला लागतात आणि पुढं त्याची इम्युनिटी ढासळल्यामुळं, इम्युनिटीला डॅमेज झाल्यामुळं तो व्यक्ती अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्सना बळी पडायला लागतो. दिस इज अबाउट द सिम्टम्स ऑफ एड्स. आता बघूया प्रिव्हेंटिव्ह मेजर्स.
AIDS has no cure, hence prevention is the best choice. The following steps help in preventing this dreadful disease. एड्स हा कोणत्याही प्रकारचा क्युअर असणारा किंवा बरं वाटण्यासारखा असणारा डिसीज नाही. का नाही तर त्याच्यावर आजपर्यंत कुठलंही फर्म असं औषध निघालेलं नाही किंवा वॅक्सिन निघालेलं नाही. त्यामुळं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. त्यामुळं प्रिव्हेन्शन खूप महत्त्वाचं आहे. प्रिव्हेंटिंग धिस डिसीज, प्रिव्हेन्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ड्रेडफुल डिसीज म्हणजे खूप भीतीदायक डिसीज आहे हा, म्हणून याच्यावरती प्रिव्हेन्शन खूप महत्त्वाचं आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन शिकलो आहे आपण, त्यामुळं आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स समजलेच असतील तरीही बघूया. फर्स्ट आहे एज्युकेशन अबाउट HIV ट्रान्समिशन. सगळ्या लोकांना एज्युकेशन दिलेलं आहेच, दिलं गेलं पाहिजे. ज्या व्यक्तीला HIVचं इन्फेक्शन आहे त्याला तो कसा ट्रान्समिट होतो याच्याविषयी सांगितलं गेलं पाहिजे. सेकंड, डिस्पोजेबल नीडल्स अँड सिरिंजेस. आपण काय करायचं आहे तर डिस्पोजेबल नीडल्स अँड सिरिंजेस शुड बी यूज्ड अँड डिस्पोज्ड ऑफ प्रॉपरली अँड इमिजिएटली. कधीही ट्रीटमेंट घेत असताना डिस्पोजेबल नीडल्स किंवा सिरिंजेस वापरायचे आणि वापरल्यानंतर ते डिस्पोज करायचे लगेचच, जेणेकरून हा डिसीज त्याच्यामधून ट्रान्समिट होणार नाही. सेकंड आहे अवॉइड अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट अवॉइड करायचं आहे, मल्टी पार्टनर्स अवॉइड करायचे आहेत आणि कधीही अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट अवॉइड केल्यामुळे हा डिसीज ट्रान्समिट होऊ शकत नाही. यूज कंडोम्स ॲट द टाईम ऑफ सेक्स. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द एड्स लाईक डिसीजेस. नेक्स्ट, अवॉइड अनसेफ ब्लड ट्रान्सफ्युजन. ज्यावेळी ब्लड आपण ट्रान्सफ्युजन करतो आहे, ब्लड डोनेट करतो आहे कोण किंवा ब्लड रिसीव करतो आहे, त्यावेळी ते टेस्टिंग किंवा स्क्रीनिंग झालेलं आहे का हे बघितलं पाहिजे आणि मगच ते चढवलं गेलं पाहिजे, ज्याच्यामधून व्हायरस ट्रान्समिट होऊ शकतो. म्हणून ते काय करायचं आहे, प्रॉपरली चेक करायचं आहे. अवॉइड शेअरिंग ऑफ टूथब्रशेस, रेजर्स. टूथब्रशेस, रेजर्ससारख्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करणं अवॉइड करायचं आहे. नेक्स्ट, प्रिव्हेंटिव्ह. दिस इज अबाउट द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. नेक्स्ट काय आहे प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये, रुटीन स्क्रीनिंग मस्ट बी डन फॉर. रुटीन स्क्रीनिंग करायचं आहे नेहमी. कशासाठी, कुणी करायचं आहे तर ब्लड डोनर्सनी. जे ब्लड डोनर्स आहेत, जे ब्लड डोनेट करतात त्या लोकांनी स्क्रीनिंग करून घ्यायचं आहे ब्लडचं. सेकंड, ऑर्गन डोनर्स. बरीच लोक ऑर्गन डोनेट करतात, किडनी, लिव्हर, लंग, कॉर्निया यासारखे ऑर्गन डोनर्स असतात, ऑर्गन देतात, डोनेट करतात. तर त्यांच्याही ऑर्गन्सचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि मगच ते दुसऱ्यांना ट्रान्सप्लांट केले गेले पाहिजेत. डोनर्स ऑफ सिमेन अँड ग्रोथ हार्मोन. बरीच लोक सिमेन डोनेट करतात, ग्रोथ हार्मोन डोनेट करतात, तर त्यांच्याही सिमेनचं किंवा हार्मोन्सचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि मगच ते चढवलं गेलं पाहिजे. पेशंट्स अंडरगोईंग हिमोडायलिसिस अँड फिमेल इन हाय रिस्क ग्रुप हू आर प्रेग्नंट ऑर कॉन्टिप्लेटिंग प्रेग्नन्सी. ज्या स्त्रिया प्रेग्नंट आहेत किंवा प्रेग्नन्सी व्हावी किंवा राहावी यासाठी ज्या स्त्रिया ट्रीटमेंट घेतात त्यांनी स्क्रीनिंग करून घेणं गरजेचं आहे. किंवा ज्या व्यक्तींचं हिमोडायलिसिस चालू असतं, डायलिसिस चालू असतं, त्या व्यक्तींच्याही ब्लडचं स्क्रीनिंग करून घेणं गरजेचं आहे. दिस इज अबाउट द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ द एड्स. नेक्स्ट बघूया लॅबोरेटरी डायग्नॉसिस. आता डायग्नॉसिस करत असताना काय केलं जातं, सुरुवातीला एक टेस्ट केली जाते. जर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर दुसरी टेस्ट केली जाते. म्हणजे सुरुवातीला केली जाणारी टेस्ट आहे एलायझा, आणि एलायझामध्ये जर पॉझिटिव्ह आला HIV आहे, इन्फेक्शन आहे, हे जर कन्फर्म झालं, हे जर दिसलं तर ते कन्फर्म करण्यासाठी कन्फर्मेटरी टेस्ट केली जाते, जी वेस्टर्न ब्लॉट टेस्ट आहे. सुरुवातीला बघा, द फर्स्ट टेस्ट इज एलायझा एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे. ही टेस्ट पहिल्यांदा केली जाते. ॲट फर्स्ट अ टेस्ट इज यूज्ड टू डिटेक्ट द HIV
antibodies while a second confirmatory test is used to weed out any false positive result. जर सुरुवातीला ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच याच्यामध्ये काय केलं तर अँटीबॉडीज तयार झालेत का ब्लडमध्ये एच आय व्हीच्या अगेन्स्ट हे टेस्ट केलं जातं एलायझामध्ये एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसेमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या का हे चेक केलं जातं. आणि जर ही पॉझिटिव्ह आली तर दुसरी टेस्ट केली जाते. द कन्फर्मेटरी टेस्ट इज युजली वेस्टर्न ब्लॉट इज अ हायली स्पेसिफिक टेस्ट. इट इज बेस्ड ऑन डिटेक्टिंग स्पेसिफिक अँटीबॉडी टू व्हायरल कोअर प्रोटीन अँड एनव्हलप ग्लायकोप्रोटीन. आता एच आय व्हीच्या अगेन्स्ट तयार झाल्यात का बघितलं जातं अँटीबॉडीज पहिल्या टेस्टमध्ये. जर ती पॉझिटिव्ह आली तर आपण जे स्टडी केलं स्ट्रक्चर व्हायरसचं त्याच्यावरती असणारे ग्लायकोप्रोटीन्स असतील किंवा त्याच्यावरती असणारं प्रोटीन्स असतील कोअर प्रोटीन्स त्याच्या अगेन्स्ट जर अँटीबॉडीज तयार झाल्या असतील तर वेस्टर्न ब्लॉट टेस्ट पॉझिटिव्ह येते. ह्या दोन्ही टेस्ट केल्या जातात जर एखाद्या व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर. एलायझा आणि वेस्टर्न ब्लॉट दोन्ही टेस्टची नावं लक्षात ठेवायची आहेत तुम्ही. नेक्स्ट बघायचं आहे बघूया आपण ट्रीटमेंट ऑफ एड्स. AIDS is non-curable disease because HIV is highly mutant. Therefore, no vaccine is developed against HIV. HIV हा हायली म्युटंट असल्यामुळं तो त्याचे जीन्स दररोज बदलत असल्यामुळं ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं वॅक्सिन डेव्हलप झालेलं नाही. त्यामुळं तो नॉन क्युरेबल डिसीज आहे. अँटीरेट्रोव्हायरल थेरपी सप्रेस द रेप्लिकेशन ऑफ HIV इन द बॉडी. जरी हा नॉन क्युरेबल डिसीज असला तरी एच आय व्हीचं रेप्लिकेशन थांबवू शकणारी ड्रग्ज आहेत ती म्हणजे अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्ज. हा रेट्रोव्हायरस आहे RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट काम करणारी जी ड्रग्ज आहेत ज्याला अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्ज म्हटलं जातं याच्या थेरपीमुळं एच आय व्हीचं जे रेप्लिकेशन होतं जो नंबर वाढतो आहे बॉडीमधला तो आपण कमी करू शकतो किंवा थांबवू शकतो जेणेकरून त्या व्यक्तीचा लाईफस्पॅन वाढू शकतो पण तो कम्प्लिटली एच आय व्ही बॉडीमधून निघून जाऊ शकत नाही. नेक्स्ट आहे अ कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्स कॉल्ड अ हायली ॲक्टिव्ह अँटीरेट्रोव्हायरल थेरपी हार्ट हॅज बीन व्हेरी इफेक्टिव्ह इन रेड्युसिंग द नंबर ऑफ HIV पार्टिकल्स इन द ब्लड ऑफ पेशंट. हार्ट ही जी मेथड आहे किंवा ही जी ट्रीटमेंटची थेरपी आहे जिचा लॉंग फॉर्म आहे हायली ॲक्टिव्ह अँटीरेट्रोव्हायरल थेरपी ती काय करू शकते तर HIV नंबर कॉन्स्टंट ठेवू शकते किंवा काही प्रमाणात रेड्यूस करू शकते ज्याच्यामुळं व्यक्तीचा लाईफस्पॅन किंवा व्यक्तीचे जे लाईफची क्वालिटी आहे ती चांगली होऊ शकते. कोणकोणती ड्रग्ज वापरले जातात बघा. एक्झाम्पल्स ऑफ ड्रग्ज यूज्ड इन अँटीरेट्रोव्हायरल थेरपी आर TDF, टेनोफोर, त्याच्यानंतर EFV, इफॅव्हिरेन्स किंवा लॅमिव्हिडिन 3TC याचा वापर ड्रग्जमध्ये अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्समध्ये केला जातो. TDF, टिनोफोविर, EFV, इफॅव्हिरेन्स, लॅमिव्हिडिन 3TC एक्सेट्रा आर यूज्ड ॲज अ अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्स. हा जो डिसीज आहे तो क्युरेबल नसल्यामुळं प्रिव्हेन्शन हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबरच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स बघितले आपण. हा डिसीज सेक्शुअल कॉन्टॅक्टमधून असेल, ब्लड ट्रान्सफ्युजनमधून असेल किंवा अनस्टरिलाइज्ड मेडिकल इन्स्ट्रुमेंट्समधून असेल किंवा मदरकडून तिच्या चाइल्डला ट्रान्समिट होणारा डिसीज असेल तरी हा जो डिसीज आहे तो कॅज्युअल कॉन्टॅक्ट सच ॲज हगिंग, इन्सेक्ट बाईट, पार्टिसिपेशन इन स्पोर्ट्स, टचिंग आयटम्स प्रिव्हियसली टच्ड बाय a person infected with the virus, handshake, sharing clothes, swimming pools, etc. The HIV infection is not spread. या कोणत्याही गोष्टीमुळं HIV इन्फेक्शन स्प्रेड होत नाही. प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर हे म्हटलेलं आहे आपण. पण HIV या गोष्टींमुळं म्हणजे सामाजिक कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळं किंवा मॉस्किटो बाईटमुळं किंवा खेळामध्ये सहभागी झाल्यामुळं एड्स असणारा पर्सन किंवा एकत्र काम केल्यामुळं हा
जो व्हायरस आहे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्समिट होत नाही, हेही लक्षात ठेवा. कारण एड्स असणाऱ्या व्यक्तीला खूप वेगळी वागणूक दिली जाते आणि अशा वागणुकीमुळंही त्याची मानसिकता ढासळते आणि त्या व्यक्तीचा लाईफस्पॅन कमी होतो. त्यामुळे सोशल ॲक्टिव्हिटीज करत असताना किंवा कंपनीमध्ये एकत्र काम करत असताना जर एड्स असणारा पर्सन असला तरी त्याच्याबरोबर काम केल्यामुळं आपल्याला काही एड्स होणार नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर चांगलं वागलं पाहिजे, हेही लक्षात ठेवा. दिस इज अबाउट द एड्स. या लेक्चरमध्ये आपण एड्सविषयी माहिती बघितली, त्याचे कॉझिटिव्ह एजंट बघितला, मोड ऑफ ट्रान्समिशन बघितलं, सिम्टम्स बघितले, प्रिव्हेन्शन बघितलं, डायग्नॉसिस बघितलं, ट्रीटमेंट बघितली एड्सची. तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अडोलसन्स याविषयी स्टडी करणार आहे. थँक्यू.